महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धक्कादायक पाहुची बारी शाळेच्या वर्गखोल्या धोकादायक 267 चिमुकल्यांचा जीव टांगणीला। गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग येणार तरी कधी? नागरिकांमध्ये संताप। नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाहुची बारी येथील शाळेच्या वर्गखोल्यांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत तब्बल 267 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांमध्ये जीव मुठीत धरून शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे। शाळेच्या इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले असून अनेक वर्गखोल्यांची अवस्था चिंताजनक आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। त्यातच गेल्या काही दिवसांपासून पेठ तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने शाळेच्या इमारतीवरील तडे अधिक गंभीर झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। भूकंपाच्या पार्श्वभूमीवर पालकांमध्ये भीती निर्माण झाली असून शाळेची इमारत आधीच जीर्णावस्थेत असताना भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे। एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या इमारतीची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तात्पुरती व्यवस्था आपल्या घरामध्ये केली आहे। मात्र ही व्यवस्था कायमस्वरूपी उपाय नसून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सक्षम शाळेची इमारत मिळणे गरजेचे आहे। 267 विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न असूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही कधी होणार असा संतप्त सवाल ग्रामस्थ आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे। शाळेची तातडीने तांत्रिक पाहणी करून धोकादायक भागाची दुरुस्ती अथवा पर्यायी इमारतीची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे। पाहुची बारी शाळेतील 267 विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता प्रशासनाच्या दारात उभा ठाकलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नामदेव पाडवी। तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाहुची बारी येथे 8 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 10:01 पाहुची बारी परिसरात जो भूकंपाचा धक्का बसला, जिल्हा परिषद शाळा इमारती अगोदरच इमारतींना तडे गेले होते। त्यामुळे लगेच सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ त्या इमारतीची पाहणी करताना त्यांना इमारतीचा काही भाग जमिनीखाली पडलेला होता असे आढळले। त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय त्यांनी खाजगी घरामध्ये तात्पुरती सोय केलेली आहे आणि लगेचच शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, नामदार झिरवाळ साहेब, शिवो साहेब यांची भेट घेऊन लगेचच त्यांना कळवले। त्या अनुषंगाने लगेचच त्यांनी त्याच्यावर पॉझिटिव्ह आहेत। खाजगी पालकांच्या घरामध्ये मुलांची व्यवस्था केलेली आहे। भविष्यात काही कमी जास्त झाल्यास त्या गोष्टीस पालक किंवा शिक्षक आणि पोलीस पाटील, सरपंच, ग्रामस्थ हे जबाबदार राहणार नाहीत। आमची शाळा खूप आवडते। आमच्या शाळेत आम्ही आनंदाने शिकत होतो, पण आता शाळा खूप जुनी झालेली आहे। भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत। 8 ऑगस्टच्या भूकंपाने एका वर्गाची भिंत पडल्यामुळे आम्ही शाळेत बसत नाही। आता आम्ही जुन्या घरामध्ये बसतो, जिथे जागा खूप कमी आहे व अंधारी आहे। आम्हाला लवकरच नवीन शाळा आनंदाने भरलेली बघायची। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।